हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आम्ही छान तयारी करून जातो आहे आणि आम्ही राजस्थानला जातो आहे. सो आता आमची रात्री 12ला फ्लाईट आहे. 12 वाजून 5 मिनिटांनी फ्लाईट आहे. सो आता 8 वाजले आहेत, बट पुण्यात एअरपोर्टपर्यंत जायला 1-2 तास तर लागतीलच, कारण आम्ही खूप दूर राहतो, वाकड साईड, रावेतला. सो बघा, तुम्हाला मी बॅग्स दाखवतो. माझी बॅग आणि अंकिताच्या बॅग्स. या अंकिताच्या बॅग्स आहे. ही एक छोटी माझी आहे, या 2 अंकिताच्या आहेत. एक ही पण बॅग मला घ्यायला सांगितलं अंकिताने, आणि एक तिची छोटी डफल बॅगच ना, सॉरी, एक अंकिताची टोट बॅग पण आहे, ती पण घेणार आहे. ती ओव्हरऑल म्हणजे 5 बॅग्स आहेत, त्यातली एक माझी आहे आणि बाकी अंकिताच्या आहे. चला बघू अंकिता काय करत आहे. ही बघा, ही ती बॅग, टोट बॅग कोणत्या कंपनीची आहे? तयारी बघा, अंकिता मेकअप करत आहे. काय सांगू, तूच गिफ्ट दिली आहे. हा, मीच दिली आहे ती बर्थडेला गिफ्ट तिला. उद्घाटन आज होत आहे. आज पहिल्यांदा होत आहे, म्हणजे 2025 एप्रिलमध्ये दिली होती. आज वापरतात जानेवारी नाही, सॉरी, आज फेब्रुवारी लागला. कुठे चालली मग? राजस्थान. हे बघ, मी दिलेली वॉच. सगळं तू दिलाय. ड्रेस मी घेतला. खूप छान वाटतं काही मला, खूप छान वाटत आहे. काय वाटत तुला? येस. चला मग लवकर. केस पांढरे झाले म्हणजे जे करायला जायला टाइम आणि मिळाला. माझे पांढरेच आहेत. हा, म्हणून मी नवऱ्यासोबत मॅचिंग केली. आज मला टाइम नाही मिळाला कलर करायला जायला. माझा चष्मा पण वापस आला. तू सांगितलं कधी होतं गेला? 22ला असेल आता. हॅलो गाईज, मला 8 वाजता निघायचं होतं. आम्ही निघालो करेक्ट 8 वाजता. 8ला निघालो शार्प. चिव बघ, आम्ही बरोबर टाईमला निघालो. आणि तू सांगितलं की माझी पहिली फ्लाईट आहे. हां, अंकिताची फर्स्ट फ्लाईट आहे. आजपर्यंत नाही बसली. मला खूप असं एक्सायटेड, नर्वस असं सगळं फील होत आहे मला. मी एकदा गेलो होतो, कंपनीचं काम होतं, कंपनीकडूनच गेलो होतो. माझ्यासोबत अनुभव तर मला काही काम. आणि वैष्णवी गेली आहे वाराणसीला. ती मोस्टली आम्ही सगळे ब्लॉग्स जे टाकू ते वापस आल्यावर टाकू असा विचार आहे माझा. हां, पण बघू जसं जमलं तसं. आणि सिटी वाईज ब्लॉग करू, म्हणजे ते कसं आहे की प्लेसेस होतील कवर. हां, ठीक आहे. तुम्ही पूर्ण सिरीज बघा आमच्या. हां, सिटीज नाही, पूर्ण व्हिडिओ बघा. सिरीज. ओके, हां, सॉरी, हां. सिरीज बघा. आता अंकिता छान झोपणार आहे येस. आणि आपण भेटू मग एअरपोर्टवरती. चांगला 1-1.5 तास. बाय. हां, 1-1.5 तास झोपली. रिच्ड एअरपोर्ट. 3 तास आधी पोहोचलोय. मी याला बोलली होती, पण याने माझं ऐकलं नाही. मी हेअरकट आणि दाढी क्लीन केली. लहान लहान बाळ बाळासोबत वय लहान झालं. एअरपोर्टला. हां, आज पल्लू म्हणत होती त्याला की तू दिवसेंदिवस लहान दिसतं. सो आता काय आतमध्ये जायचं असतं का? आम्हाला काही माहीत नाही आहे. मला म्हटलं मला काही माहीत नाही आहे. आता हा मला जसं घेऊन जाणार, आम्ही याच्या मागे जाणार. आणि हे आमचं सामान. आणि हे, हां, ये तू पूर्ण इकडे बा, मलाही घेशील असं. आणि हे एअरपोर्ट पुणे. डेकोरेशन काय आहे? शिवाजी महाराजांचं दुकान आहे बघ. कुठे? नाईस. हे बघा, मऊ आणि मऊच्या बॅग्स. माझी बॅग घेऊन आहे, तिची एक बॅग तिकडे आहे मागे. आमच्यासोबत काय झालं ना, मी नवीन तोंडात आणशील कॅमेरा. मी नवीन कैची घेतली होती, कारण की आम्ही बनारस गेलो होतो एकदा खूप दिवसाच्या आधी. तर मग अनिकेत टॅग लावूनच फिरत होता, आमच्याकडे कैची नव्हती. म्हणून मग मी ठरवलं यावेळेस पण आमच्या कपडे दोघांचे नवीन आहे, तर टॅग काढायसाठी मी कैची घेतली. आणि मला कोणीच सांगितलं नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, मी पहिल्यांदा चालली फ्लाईटमध्ये, तर त्यांनी माझी नवीन कैची काढून घेतली आणि मी ती अशी रॅपरमधून फाडून नवीन कैची घेतली होती. आज माझं खूप मन दुखलं. आणि कैची काढली तर त्यांनी माझं पावडर पण काढून टाकलं, चंदन पॉन्ड्स. मला तर वाटलं पहिले जेव्हा ते म्हणे ना पावडर काढा, तर मला वाटलं की ते माझं पूर्ण स्किन केअर होतं, आणि त्याच्यात मला वाटलं पूर्ण स्किन केअरच काढून टाकायला लागतं. मला तर वाटलं की त्यांनी तुला मागितलं थोडं पावडर दे. ती बाजूची बाई मला म्हणते पावडर इज नॉट अलाउड. म्हटलं नो, दिस इज आय एम हिअरिंग फॉर द फर्स्ट टाईम म्हणे. नाही म्हटलं, मी तर येऊनच फर्स्ट टाईम राहिली बाई, मी काय सांगू तुला. ॲक्च्युली या गोष्टी लगेजमध्ये अलाउड आहे, आणि बट कॅबिनमध्ये नाही आहे.
हे मला पण आता माहीत पडलं ना. मी जेव्हा गेलो होतो, मी जेव्हा एक छोटीशी बॅग घेऊन गेलो होतो ऑफिस कांद्यावरची. आणि माझा डोळा लाल झाला आहे कारण की आम्ही नको करू ना असं काय. डोळा दाखवला त्यांना लाल दिसते त्यांना इथून. आणि मी माझं असंच होते माझ्यासोबत. मी कोणत्याही ट्रिपला जात असते की माझ्या डोळ्याला लाल होऊन जाते नेहमी. तू स्वतःला का पण नाही दाखवते. तू खूप छान बोलत दिसतं आहे. तू लहान लेकरू. तर माझा डोळा कुठेही गेला की लाल होऊन जातो. पण आवाज नसेल जात. लाल डोळा आहे आवाज तुझा. नसेल जात. बनारस गेलो तर तेव्हाही लाल झाला होता. माझ्या डोळ्याला काय असं ट्रॅव्हलिंग पाहून तिकीट्स पाहून हे ते काय म्हणतात त्याला लाल व्हायची हौस. एनर्जी पण मी छान दिसते असं वाटतं मला. पण त्यांनी जॅकेट कपडे काढायला होतं चेकिंगसाठी. ही फ्लाईट ऑलमोस्ट 30 मिनिट्स डिले पण आहे. ते पण 3 तास आधी आलो होतो. 2 तास आधी आलो होतो. 9ला आलो. सॉरी हा 9:30ला 9ला आलो आम्ही. 7ला पोहोचलो होतो आपण. 3 तास 9ला आधी पोहोचलो आणि तेव्हाच उत्साह 3 तास. जायचा उत्साह. हां. आणि आता 12:30 दाखवत आहे. आता बघू माहीत पडते काय आहे तो. ठीक आहे, भेटू नंतर. आता काहीतरी खातो आम्ही. खाल्लं तर भेट. सबवे सर सबवे आणि आम्ही बाहेर तो आणि खाणार नाही काही. अंकिता असं होत नाही. अंकिता गेली आहे ऑर्डर द्यायला आणि आता बघू काय ते खाऊ की सोबत आणते. माझ्यासाठी तर नाहीच आणणार नक्कीच. बघा मेनू बघत आहे. पकडल्या गेली. आली 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 आली. नाही आवडलं वाटते काही. आली आली. बसमध्ये चाललो का आपण? नाही डायरेक्ट फ्लाईटमध्ये आहे आता आपण. मऊची खुशी बा फ्लाईटमध्ये जायची. हो इकडे पण आलो आम्ही फ्लाईटमध्ये बसलो. विंडो सीट नाही आहे माझी. त्या ताईची आहे. त्या बसमध्ये तू दाखव. या ताई आहे. या ताईंची विंडो सीट आहे ती. हे दाखव बाहेरचं. दाखव काही एवढं छान नाही दिसतं. विमान अजून रस्ताच आहे फक्त. लँड व्हायचं. सॉरी टेक ऑफ व्हायचं. टेक ऑफ व्हायचं. लँड कसं काय होईल. टेक ऑफ होत आहे. अंकिता भीत आहे. गाईस आम्ही लोक पोहोचलो आहे जयपूर फक्त 1.5 तासात. तेवढा वेळ तर मला कॅबनी यायला लागला एअरपोर्टपर्यंत. अनु राजस्थान आल्यासारखं वाटत आहे. हॅलो गाईज, जयपूर पोहोचलो. मी जयपूरला पोहोचलो आहे. आणि आणि एअरपोर्ट खूप सुंदर आहे. खायला नाही मिळालं मला काही. काय नाही भेटलं पाहायला. खायला हा आता आम्ही पहिले पेट कारण पूजा मला करू. भूक लागली. कारण मग मी तुम्हाला सांगितलं की ती सबवेमध्ये गेली. बट मग रागा तिने खाल्लंच नाही. रागात नाही मला नाही भेटलं. म्हणजे महाग होतं खूप. हां पण मग आता इथे महाग असलं तरी मी खाणार होती पण ते नाही भेटलं. एकदा बॅक कॅमेरा दाखव. सुंदर आहे. छान आहे. आवडला. नाही हाय जयपूर फर्स्ट टाईम आलो. पत्रिका गेट आलो मी. पत्रिका गेट आलो आहे म्हणजे रस्त्यात लागला आम्हाला. हे त्याचा एंट्रन्स आहे. दादा आले आम्हाला घ्यायला. आम्ही थोडंसं खाल्लं पण ते दादा आले होते तर मग आम्ही प्रेशरमध्ये फास्ट खाल्लं. तर ब्लॉग वगैरे नाही केला. आता आम्ही एका हॉटेलवर जाणार आहे सध्या रात्री. तिथे आराम करणार आहे. फ्रेश होणार आहे आणि मग त्याच्यानंतर है ना मैम. हॅलो गाईज, हॅलो. आम्ही हॉटेल रूममध्ये आहे. थोडासा आराम केला रात्री आल्यावर आणि आता तयारी करून तयारी झाली आहे. जयपूर फिरणार आहे आम्ही आज. हवा महल वगैरे जयपूर वगैरे. वगैरे. सो आम्ही दोघांनी व्हाईट घातलं आहे छान. आम्ही तुम्हाला आउटफिट दाखवू बाहेर गेल्यावर चांगले याच्यात. भाऊ बघा भांडे बनवते. पण आता माझं पाहुणांनी पण केलं. मी ते उभ्या फॉर्मॅटमध्ये शूट केलं आहे. मी दाखवेन तुम्हाला. अनुने चहा बनवायला मला चहा आवडते म्हणून. इथे आता फोटो व्हिडिओ अलाउड आहे. आतापर्यंत फोटो व्हिडिओ अलाउड नव्हते.
सो मग आम्ही नाही घेतले. म्युझियम होतं आतमध्ये खूप छान वालं. नहारगड फोर्टवर आम्ही आलो आहे. नहारगड फोर्टवर. मजा आली. येस. वेला चाव जाओ 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 बर्दी जाना बर्दम पिया रेडी समरे पी मारियो ला 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 ओ बर्दी जानो बर्दम पिया. बड़ा है. बोल हम बैग में बंद कर देते हैं. 1 2 3 फूक मारो मैं. बोल मैम के पेट में गया. अब इनके मुंह से बाहर आएगा तो वो कैसे आता है. बॉक्स में हाथ डालो चेक करो कुछ है तो नहीं. दोनों हाथ ऐसा पेट पे डालो मैम. इसमें खांसना आप खांसो ऐसे नहीं नो गुड सबा इसी के साथ मेरा मैजिक. थैंक यू सो मच. इथून आम्ही रॉयल दरबार, जयपूर वॅक्स म्युझियम आणि इकडे शीश महाल पाहिलं. आणि इथे सगळ्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या केल्या. हां, शीश महाल एवढंच दाखवू शकतो आम्ही. बाकीचं अलाउड नव्हतं शूट करायला. आणि मी पहा कशी घेते अनुला. अनु मला घेत नाही व्हिडिओ. आता आम्ही फोर्ट बघायला चाललो आहे एवढ्या उन्हात. हे आत्ता आम्ही फोर्टच्या आतमध्ये आलेलो आहे. नहारगड फोर्टच्या आतमध्ये, जिथे मेन 100 रुपयाची तिकीट आहे ती देऊन. बाकी त्याच्यासाठी 500 एक्स्ट्रा होती शीश महालसाठी, जे पाव पण देत नाही. आणि ते लोक गाईड मागतात पण इथे काही गरज नाही गाईडची. इथे 9 महाल आहे जे एकसारखे असं म्हणतात. एका राजाने त्यांच्या 9 राण्यांसाठी बांधले होते एकसारखे. येस. इथून जयपूर सिटीचा व्ह्यू दिसतो. खूप सुंदर व्ह्यू आहे. आता वर जाऊ आम्ही टेरेसवर. तिथून एकदा व्ह्यू पाहू. पण असंच दिसेल तिथून. इथे गर्दी असेल म्हणून आम्ही इथून घेते. छान आहे. सुंदर सुंदर आहे. असं वाटतं आम्ही दोघंच आहे इथे. पण आमच्या दोघांचे फोटो व्हिडिओ काढायला कोणीच नाही. आम्ही दोघांनी महल बुक केला आहे आज. येस. आम्ही आज इथेच मुक्काम करू. हा सिटीचा व्ह्यू वरून. ऐसी सेम नहीं दिखाते. माऊची शॉपिंग चालू आहे. साड्या घेत आहे. एक साडी आवडली आहे सध्या माऊला. आता अजून साड्या बघत आहे. हॅलो गाईज, आम्ही शॉपिंग केली. तू दाखवलं तिथे. ते अलाउड नव्हतं वाटतं. होतो तुझा काढला मी व्हिडिओ. आम्ही खूप तू साडी shopping घेताना. किती 8,000. मी दाखवेन शॉपिंग आमची किती होती त्याच्यावर. मोस्टली एखादा हॉल करेल माझ्या चॅनलवर. तुम्हाला माझ्या चॅनलवर जाऊन पाहावं लागेल. येस. आणि आत्ता आम्ही आलो आहे इथे. 10 मिनिट माझ्या चेहऱ्यावर येत आहे, कवर होत आहे. ओके. तर आता आम्ही आलो आहे जलमहलला. बापरे, माझ्या मागे जे आहे ते जलमहल आहे. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो आम्ही. आणि आता खायचं पण. ऊन आल्यावर. थँक्यू. आणि आता आम्ही खातो कारण आम्ही सकाळी आलू पराठा खाल्ला होता त्याच्यावरच आहे आम्ही. आणि ते आम्ही तुम्हाला दाखवलं नाही कारण की ते आम्ही काही वेगळं नाही खाल्लं नव्हतं विशेष नाही. सो ठीक आहे, भेटू. अनिकेतला कॉल येते. नाही, आम्ही खायला आलो पाणीपुरी. आम्ही इथे येऊन पण पाणीपुरी खाणार आहे. ही राजस्थानची पाणीपुरी जशी लागते जयपूरची खाणार आहे. आणि हातांनी हा आमचा व्ह्यू असणार आहे. हवा महल इथे खूप गर्दी आहे. उद्या पण येणार आहे आम्ही इथे. काल रात्री आलो तर तेव्हा इथे काहीच गर्दी नव्हती. आमचा ड्रायव्हर दादाने आम्हाला म्हटलं आहे की तिथे उतरून फोटो काढा, पण तेव्हा आम्ही थकलो होतो. सो सुंदर आहे ऑब्व्हियसली, पण आम्ही उद्या परत येऊ. तेव्हा एवढीच गर्दी राहील ना आता आठवण. सकाळी लवकर येऊ. नाची का सकाळी लवकर आलो तर कमी असं गर्दी राहील. ओके, बॅक कॅमेऱ्याने दाखवते ते सगळं मार्केट आहे. आणि मग हॉटेलमध्ये भेटू डायरेक्ट आपण.
सगळे शॉपिंगचं दुकान कंटिन्यू. पण आम्हाला काकांनी दुसऱ्या दुकानात नेलं होतं. त्यांनी सांगितलं की तिथे चांगलं मिळते, इकडे चांगलं मिळत नाही, माहीत नाही. आता त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर ट्रस्ट करून घेणार आहे. हॅलो गाईज, हे आमचं स्टे आहे जयपूरमधलं. खूप सुंदर दिसतं आहे, मला खूप आवडलं. माहीत नाही आता आतमधून. हॅलो गाईज, आम्ही तुम्हाला आता दाखवलं ना बाहेर आमचं हॉटेल पुढच्या 2 दिवसांसाठी. तर थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. हां, थोडंसं काही ना काही पाहिजेच ना. आता आम्ही ठरवलं की आम्ही बुकिंग स्वतः नाही करत आहे, सगळं दुसऱ्यांच्या याच्यावर दिलं आहे. तर आम्हाला फक्त जाऊन रूम हॉटेल म्हणजे गाडीतून उतरलं की डायरेक्ट सगळं तयार राहील. त्यांचाच कॉल येतं, थांबा. सो मी तुम्हाला सांगत होती की आम्ही यावेळेस एका टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाल्यांकडून बुकिंग करून घेतलं आहे. सो त्यांनी आम्हाला गाडी वगैरे सगळं दिलं आहे. सो झालं असं की काल आम्ही आलो 4 वाजता आलो, पण आमचं चेक इन आमचं जे झालं होतं ते 2 वाजताचं झालं होतं दुपारी. सो त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही स्वतः रूम करून घ्या स्वतःच्या पैशांनी रात्रभर झोपायसाठी, म्हणजे 4 वाजतापासून 8 वाजेपर्यंत वगैरे 4 तासासाठी. आणि मग त्याच्यानंतर आजपासून आम्हाला ते रूम देणार होते. तर मग आम्ही तसं केलं. आम्ही 1500 रुपये देऊन एक रूम केली. त्या रूमचा मी तुम्हाला व्हिडिओ पण नाही दाखवला, कारण की एक बेड होता आणि नॉर्मलच होती, चांगली होती म्हणजे. पण तिथे आम्ही झोपलो आणि मला काही उठून तयारी करून निघालो. गाडीतच आमच्या बॅग्स वगैरे होत्या आणि मग आम्ही सगळं फिरलो आज, जे तुम्हाला दाखवलं व्हिडिओत. तर मग आता जो तुम्हाला मी दाखवला व्हिडिओ शेवटचा, की इथे आम्ही 2 दिवस राहणार आहे. तिथे असा प्रॉब्लेम झाला की तिथे काहीतरी तिथे काहीतरी त्यांचं मिसकम्युनिकेशन काहीतरी झालं, तर आमच्या तिथे बुकिंग नाही आहे, एकाच दिवसाची आहे. सो मग आता आम्ही 1 दिवस इथे थांबणार आहे आणि उद्या इथून सकाळी चेक आऊट करून दुसरीकडे कुठेतरी चेक इन करणार आहे. सो ठीक आहे, असं काही प्रॉब्लेम नाही. मला वाटत नाही याच्यात कोणाची चुकी होती, कारण की आम्ही ज्यांच्याकडून बुक करून घेतलं त्यांनी यांच्या ज्या मॅनेजरकडून कम्युनिकेशन होतं ते मॅनेजर सोडून गेलं आहे. सो काही पॉईंट नाही कोणाला ब्लेम करण्यात, पण हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं. आणि मला वाटतं हा व्लॉग खूप मोठा झाला. आम्ही ॲक्च्युली जयपूरचा एका व्लॉगमध्ये करणार होतो, पण मग हा मोठा झाला त्याच्यामुळे आता हा व्लॉग आम्ही इथेच क्लोज करतो. आणि तेच रूमचं सगळं बघायला गेलं, आम्ही अजून बाहेरच बसलो आहे. नाही, इथेच म्हणजे रूममध्ये गेल्यावर क्लोज करतो. आणि पुढच्या दिवसाचा मी पुढचा वेगळा व्लॉग बनवण्याचा ठरवला आता. काय मग अनु सांगितलं हे सगळं काय काय झालं, सांगितलं ना, दुःखभरी कहाणी आपली. दुपारी. आता आम्ही तुम्हाला होम टूर देऊ, Home tour. सॉरी रूम टूर देऊ. रूम टूर. आणि मला वाटत नाही आम्ही जी बुक केली ती रूम मिळाली आता, कारण त्यांनी वेळेवर काहीतरी जुगाड करून दिला आहे मला, कारण फोटोत तर खूप चांगली होती. बघू आता त्याचं, पण दाखवतो जे काही आहे ते आहे. तर खूप छान. मला 3 ऑप्शन होते, त्यातलं मी हे चूज केलं बिकॉज ऑफ एस्थेटिक्स. आणि प्रॉब्लेम झाला. दिस वॉज माय आउटफिट. आता ही रूम आहे, हा माझा नवरा आहे. लगे आल्याबरोबर वॉशरूम आहे. रूम ही रूम आहे, वॉर्डरोब आहे, हे आम्ही दोघं आहे. जा ना तू समोर, रूम दाखव ना. तू दाखवत आहे ना. नाही तू मी दाखवत आहे, तू बोल. बेड, डबल बेड, टीव्ही, येस, चेअर. ही चांगली आहे फोटो काढायला, सकाळी काढू. हां, हे बाल्कनी आहे का? नाही ना, बाल्कनी सारखं बनवलं आहे, फेक बाल्कनी. बघू मला काय दिसते बाहेर. डरावना व्ह्यू आहे. मी बंद करून दे. अशी रूम आहे आमची. आता आम्ही आराम करणार थोडासा, मग डिनर करणार, मग तुम्हाला दाखवणार. माऊ. हॅलो गाईज. काढला आम्ही आणि खूप छान आता स्किन केअर करून बसलेलं, मस्त वाटत आहे. हिने केलं, मी नाही केला. गेलं नाही अजून? नाही. थोडं करू. वेळ आंघोळ केली. मी आंघोळ केली डायरेक्ट गरम पाणी, मस्त फ्रेश वाटत आहे. आता डिनरला जातो आम्ही, तिथे पण तुम्हाला भेटतो. त्याच्या आधी आम्हाला आठवलं की आम्ही आज 2 फोर्टवर म्हणजे जिथे आज गेलो तर आम्ही तिकीट सांगतो, कारण आता स्पेशल हा आजचाच दिवसाचा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात पहिले आम्ही नाहरगड फोर्ट गेलो होतो, तर तिथे 102 रुपये तिकीट होती, पर पर्सन सांगितलं, पर पर्सन. आणि आतमध्ये गेल्यावर ते रॉयल दरबार, शीश महल वगैरे ते सगळं पाहायची 500 रुपये पर पर्सन तिकीट होती.
आणि त्याच्या व्यतिरिक्त ते जे आम्ही बनवलं मातीचं तर त्याचे आम्ही 100 रुपये दिले. ते म्हणतात की स्वतःच्या मनाने ते ॲज अ टीप होती. हा, पण ते मॅजिक शोचे पण ते म्हणतात की द्या, आणि ते अजून काय दाखवलं ते बावल्यांचा खेळ त्याचे पण ते म्हणतात. तर ते तुम्ही नाही दिले तरी चालते, असं काही नाही. पण ते आम्ही ते मडकं बनवून घेतलं त्याच्याकडून आणि आणलं म्हणून मग आम्ही त्याला पैसे दिले. आणि ते 500 रुपयाचे तिकीट काढून पण आतमध्ये फोटोज अलाउड नाही आहे. तिथे फोटोज अलाउडच नाहीये, म्हणजे तीनही ठिकाणी नाही आहे. तिथे म्युझियम मध्ये पण नाही, रॉयल दरबार मध्ये पण नाही, आणि ते शीश महल मध्ये पण नाही. आणि त्याच्यानंतर मग आपण मेहरगड फोर्ट गेलो तर तिथे आम्हाला 600 रुपये लागले. मेहरगड नाही, नाहरगड काय होतं, जयगड. मेहरगड इथे नाही वाटते. जयगडला 200 रुपये पर हेड आमच्या दोघांचे, आणि 200 रुपये गाडीचे जर गाडी आतमध्ये पूर्ण न्यायची असेल तर. तिथे जगातली, म्हणजे आम्हाला जे गाईडने सांगितलं त्यांनी, की जगातली सर्वात मोठी तोफ आहे तिथे. पण जयगड फोर्ट मला ठीकच वाटलं. हा, ठीकठाक आहे, स्किप करू शकता. म्युझियम आणि ते सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तेवढा तर जाऊ शकता, पण मला ते 600 रुपये वाया गेल्यासारखेच वाटले. आमचं काय तिथे 15 मिनिटातच झालं असेल सगळं. मग त्याच्यानंतर आम्ही कुठे गेलो, मग आपण तो जलमहल तर पहिली शॉपिंग केली. मग ते जलमहल तिथे तिकीटच नव्हती. मग बस एवढे 2च तिकीट होती का आपली. हा, आज तिकीट 2च ठिकाणी होती. मग शॉपिंग केली, महालच्या बाहेर फिरलो. हवा महल शॉपिंग केली. चहा 50 रुपयाचा, म्हणजे 30 रुपये पासून सुरुवात आहे यार, कमाल आहे. आम्हाला तर नवलच वाटलं. पण आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की उद्या ते आम्हाला 10 रुपयाला चहा पाजणार. आणि उद्या त्यांच्याकडून आम्हाला चहा आणि बटर मिल्क पण आहे, आणि ते पण राजस्थानचं स्पेशल गावातलं, म्हणजे ते तिथे राहतात त्यांच्या तिथून आणतील. आता आम्ही जेवायला आलो. आपलं चांगलं सगळ्या गोष्टी आपल्या घरच्या सारख्याच आहे, फक्त मला वाटते तंदुरी आहे पण आट्याची दिसली. आणि हा राईस माहीत नाही लेमन राईस आहे की काय. पनीर, मिक्स व्हेज, दाल तडका, आणि हे रायता, गाजर, गुलाबजाम, पापड आणि पोळी. ठीक आहे गाईज, आम्ही आल्याबरोबर मी अनिकेतला म्हटलं की हे किती छान आहे म्हटलं हॉटेल. आणि आता आम्ही थोडंसं वॉकला आलो. ते पण सांग की पहिले जेव्हा आपण टूरचं ठरवत होतो तेव्हा मी याला म्हटलं होतं की आपण उमेद भवन करू 1 दिवसासाठी, कारण ते खूप महाग आहे. पण मग आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स केलं तर नाही झालं. पण आता आम्ही आलो वॉकला तर आम्हाला दिसलं की हे उमेद भवन आहे आमच्या हॉटेलच्या बाजूचं. पण आय थिंक तेच चालते का फोटो काढलेले. चालत असेल, सुंदर आहे पण हे खूप. मला इथे 1 दिवसासाठी तरी राहायचं होतं, बट नेक्स्ट टाईम असं म्हणत आहे अनिकेत. नेक्स्ट टाईम मी तेव्हा राहू. सुंदर, खूप एस्थेटिक. आमच्यासाठी तर हेच चांगलं आहे जे आम्ही केलं. माझं स्वतःचं पहिल्यांदा होतं अनोखी आपण आलो, मग आपल्याला घ्यायला ड्रायव्हर आले ऑलरेडी. आणि मग ड्रायव्हर कार मधून उतरतो, मग असा दार उघडतो, मॅडम उतरा. आम्हीच त्यांना म्हणून राहिलो की नका करू असं प्लीज. आणि मग डबल मॅडम आल्या की ड्रायव्हर दादा डबल दार ओपन करतात, मॅडम बसा. ठीक आहे ना, स्वतः एवढं बनारसला घुमून आता इथपर्यंत आलो. पुढच्या वेळेस उमेद भवन पण करू. बाय द वे हे सांगायला मी सुरू केलं की तिथे 7,000+ टॅक्सेस आहे स्टार्टिंग पर डे, आणि ते सोल्ड आउट आहे इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. इन्क्लुडिंग ओनली ब्रेकफास्ट. यस, आपलं हॉटेल दाखव. आपले हो, हॉटेल खूप छान. पण कधीतरी येऊ तिथे ना. यस, ना जेव्हा आता नेक्स्ट टाइम तुम्ही येऊ, जेव्हा मदत कराल तुमच्या सबस्क्राईब करा तेव्हा. मदतीनेच होईल. आणि जर नाही आलो नेक्स्ट टाइम तर मग मी अनिकेतला हा ब्लॉग दाखवेन. छान आहे आमचं, पण खूप एस्थेटिक होतं. पण मला असं वाटतं की त्यांनी घाई गडबडीत, म्हणजे ते जे काही त्यांचा घोळ झाला त्याच्यामुळे आम्हाला रूम एस्थेटिक नाही दिली असं मला वाटत आहे. की ही म्हणजे ॲव्हरेज रूम आहे ही. बाकी पण प्रॉब्लेम्स आहेत तिथे छोटे छोटे, पण ठीक आहे. आता आजचा दिवस आहे, मोस्टली उद्या दुसरीकडे करतील आम्हाला शिफ्ट. बाय. इथे आम्ही हा ब्लॉग क्लोज करतो कारण की हा ब्लॉग खूप मोठा झाला. खूप झोप आली आहे, खूप काम आहे. हां, नाही, आपण जयपूरचा पूर्ण 1 दिवसाचं करणार होतो ना, पण असं झालं की हा ब्लॉग खूप मोठा झाला. मी आता बघत होती तर हा इथे क्लोज करतो. जयपूरचा 2nd डेचा वेगळा दाखव तुम्हाला. या सिरीजसाठी तुम्ही पाहत राहा ही सिरीज आमची राजस्थानची. बाय बाय, सबस्क्राईब करा. बाय.